नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेद अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे. या लेक्चर मध्ये आपण स्टार्ट करत आहे एक नवीन युनिट, लिनियर अल्जेब्रा, आयगन व्हॅल्यूज अँड आयगन वेक्टर्स. सो तुम्हाला मॅट्रायसेसचे आयगन व्हॅल्यूज आणि आयगन वेक्टर्स फाइंड करायचे या अख्ख्या युनिट मध्ये. हा कोर टॉपिक आहे मॅट्रायसेसचा. आपण कन्सेप्ट डायरेक्ट न्यूमेरिकल मध्ये पाहूया की आयगन व्हॅल्यूज आयगन वेक्टर्स कसे फाइंड करायचे. मोस्ट ऑफ द टाइम्स 2x2 आणि 3x3 हे दोन टाइपचे मॅट्रिक्स येतात ज्यात तुम्हाला आयगन व्हॅल्यूज आणि आयगन वेक्टर्स फाइंड करायचे. सो क्वेश्चन बघा, सिंपल आहे. फाइंड आयगन व्हॅल्यूज अँड करस्पॉन्डिंग आयगन वेक्टर्स फॉर द गिवन मॅट्रिक्स. 2x2 चा मॅट्रिक्स आहे. सो काही जे स्टेप्स आहेत ज्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. सो कुठलाही न्यूमेरिकल स्टेप वाईज फॉलो करा तर तुमच्या त्या फायनल आन्सर पर्यंत तुम्ही नीट पोहोचा. सो स्टेप 1 विल बी फॉर 2x2 मॅट्रिक्स. सो नेक्स्ट क्वेश्चन 3x3 चा पण असणार आहे. 2x2 मॅट्रिक्स मध्ये काय करायचंय हे पहिले नीट समजून घ्या स्लोली. स्टेप नंबर 1, तुम्हाला a मायनस लॅमडा आय हा मॅट्रिक्स फाइंड करायचा आहे. a मायनस लॅमडा आय म्हणजे काय? हा ए मॅट्रिक्स आहे 1 4 2 3 आणि लॅमडा आय जो मॅट्रिक्स आहे तो एकदम सिंपल मॅट्रिक्स असतो ज्याचे डायगोनल्स लॅमडा असतात आणि बाकी सगळ्या गोष्टी झिरो असतात. डायगोनल्स काय असतात? लॅमडा, आणि उरलेले सगळे नंबर्स असतात झिरो. सो तुम्हाला हा मॅट्रिक्स फाइंड करायचा आहे ए मायनस लॅमडा आय. सो प्रत्येकातनं प्रत्येक ती लोकेशन मायनस करा. पहिल्या लोकेशन मधनं पहिली लोकेशन मायनस केली तर मला मिळेल 1 मायनस लॅमडा. 4 मायनस 0 इज 4. 2 मायनस 0 इज 2. 3 मायनस लॅमडा इज 3 मायनस लॅमडा. नीट ऑब्झर्व कराल तर हा मॅट्रिक्स सेम असणार आहे, फक्त हे डायगोनल्स आहेत ना, सगळीकडे तुम्हाला मायनस लॅमडा मायनस लॅमडा मायनस लॅमडा लिहायचं. इथे काय आहे 1, इथे काय आहे 3, बाकी सगळे नंबर सेम. हा शॉर्टकट झाला फॉर चेकिंग. ही लॉंग मेथड आहे, ही जी तुम्हाला यूज करायची. स्टेप नंबर 2, तुम्हाला प्रिपेअर करायचंय इक्वेशन. हे इक्वेशन पाठ करायचंय. लॅमडा स्क्वेअर मायनस S1 लॅमडा प्लस डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 0. हे इक्वेशन पाठ करायचं तुम्हाला. लॅमडा स्क्वेअर मायनस S1 लॅमडा प्लस डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 0. आता याच्यात तुम्हाला फाइंड करायचंय सगळ्यात पहिले S1 आणि मग डिटर्मिनंट ऑफ ए. काय फाइंड करायचंय तुम्हाला याच्यात? S1 आणि डिटर्मिनंट ऑफ ए. सगळ्यात पहिले S1 फाइंड करूया. S1 म्हणजे हे जे डायगोनल नंबर्स आहेत, हे जे डायगोनल नंबर्स आहेत यांची टोटल. पहिला नंबर आहे 1, दुसरा नंबर आहे 3. सो डायगोनल नंबरची टोटल किती झाली? 4. डायगोनल नंबरची टोटल किती झाली? 4. बस. सो S1 काढणं सोपं असतं. हाऊ टू फाइंड डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स? क्रॉस मल्टिप्लाय 1 इंटू 3 मायनस 2 इंटू 4 लिहायचं. लिहिताना इथे चुकतात म्हणून फायनल आन्सर चुकतं सगळ्यांचं. लिहिताना असं लिहायचं. ही पद्धत फॉलो करा, ह्याच्यात चुका होणार. 1 इंटू 3 4 इंटू 2 हे इंटू हे मायनस हे इंटू हे. नीट लिहिलं. तोंडी करायचं तर तोंडी करा. बेस्ट मी सांगेन कॅल्क्युलेटर मध्ये ऍज इट इज टाईप करा, उत्तर मिळेल. ह्याच्यात चुका होत नाही. दिस इज द बेस्ट थिंग. 3 मायनस 8 इज मायनस 5. सो डिटर्मिनंट ऑफ ए काय आलाय? मायनस 5. आलेले उत्तर उचलतोय आणि इथे ठेवतोय. इक्वेशन काय येणार? लॅमडा स्क्वेअर मायनस S1 लॅमडा प्लस डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 0. जे जे आन्सर आहेत ते मी ते ठेवायचं काम करणार आहे. S1 च्या जागेवर S1, डिटर्मिनंट ए च्या जागेवर डिटर्मिनंट ऑफ ए. S1 च्या जागी 4 आणि डिटर्मिनंटच्या जागी मायनस 5. सो व्हॉट विल बी माय इक्वेशन? लॅमडा स्क्वेअर मायनस 4 लॅमडा प्लस मायनस मायनस 5 इज इक्वल टू 0. हे आहे माझं स्टँडर्ड इक्वेशन. ह्याला कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन सुद्धा म्हणतात. ठीक आहे, ते नाव महत्वाचं नाही, तुम्हाला इक्वेशन प्रिपेअर करायचं. याला कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन असं नाव आहे. आणि या इक्वेशनचे मला रूट्स फाइंड करायचे. त्या रूट्सला म्हणतात आयगेन व्हॅल्यूज. याच्या रूट्स फाइंड करण्याची पद्धत सगळ्यात सोपी कॅल्क्युलेटर. याला म्हणतात अल्जेब्रिक इक्वेशन. मोड मध्ये जा, इक्वेशन मध्ये जा,
आणि डिग्री 2 असलेलं इक्वेशन पुट करा. 3 नंबरचं स्टँडर्ड कॅल्क्युलेटर मध्ये ज्यांच्यामध्ये अल्जेब्रिक इक्वेशन येतात त्यांनी म्हणायचे डिग्री 2. कॅल्सी मध्ये पुट करताना ह्याचे कोइफिशियंट पुट करायचे. पहिल्याचा कोइफिशियंट 1, दुसऱ्याचा कोइफिशियंट -4, तिसऱ्याचा कोइफिशियंट -5. कॅल्सीत पुट करा, इक्वल टू दाबा, तुम्हाला 2 आन्सर्स मिळतील. पहिलं येईल 5, दुसरं येईल -1. सो कंपल्सरी नाही 5 आणि -1 येईल. काही काहींचे कॅल्सी -1 आणि 5 दाखवतील, चालतं. उत्तर ही झाली पाहिजे 5 आणि -1. यांना आपण म्हणतो आयगेन व्हॅल्यूज. यांना आपण म्हणतो आयगेन व्हॅल्यूज. काही लोक याला आयजेन प्रोनाउन्स करतात, आयगेन प्रोनाउन्स करतात. तुम्ही तुमचं प्रोनाउन्सिएशन करा, उत्तरही आली पाहिजे. प्रोनाउन्सिएशन मॅथमॅटिक्स मध्ये मॅटर करत नाही. आयगेन त्या माणसाचं नाव आहे, ते काही असू द्या, आयजेन असू द्या, आयगेन असू द्या. आपल्याला ही उत्तर आणायचे ते महत्वाचं, राईट. सो लॅम्बडाची 2 उत्तर आलेत, मला आयगेन व्हॅल्यूज मिळालेले आहेत. आता मला फाइंड करायचे करस्पॉन्डिंग आयगेन वेक्टर. तुम्हाला करायचे आहे का? तुमच्याकडे किती आयगेन व्हॅल्यूज आहेत? 2 आहेत ना. पहिली आयगेन व्हॅल्यू काय आहे? -5. पहिली आयगेन व्हॅल्यू काय आहे? -5. हा -5. पहिली आयगेन व्हॅल्यू आहे 5. तुम्हाला काय करायचंय? पहिली आयगेन व्हॅल्यू उचलायची आणि इथे पुट करायची. या आपल्या मॅट्रिक्स मध्ये या. सो इक्वेशन कसं बनणार आहे हे नीट समजून घ्या. तुम्हाला एक इक्वेशन प्रिपेअर करायचंय. तुम्हाला प्रिपेअर करायचं इक्वेशन हे स्टँडर्ड इक्वेशन प्रिपेअर करायचं. हे कधीच बदलणार नाही. इथे कोण येणार आहे? तर इथे येणार आहे हे जे आपण सुरुवातीला काढलं होतं ना, a मायनस लॅम्बडा आहे. 1 मायनस लॅम्बडा, 4, 2, 3 मायनस लॅम्बडा. हे इक्वेशन आहे. सो आधी आपण हे लिहून घेऊया. सो आय हॅव प्रिपेअर्ड दिस इक्वेशन. आता पहिलं घेऊया लॅम्बडा 5. पहिलं घेऊया लॅम्बडा 5. सो हे स्टँडर्ड इक्वेशन हे बदलेल क्वेश्चन वाईज, हे कधीच बदलणार नाही. स्टेप नंबर 1, लॅम्बडा घ्या 5. इथे जर पुट केला तर 1 मायनस 5 असेल -4, 4, 2, 3 मायनस 5 असतं -2. एक्स वाय उरेल 0 आणि 0 उरेल. सो हे झालं माझं फॉर्मेशन फॉर लॅम्बडा इज इक्वल टू 5. आता तुम्हाला आयगेन वेक्टर काढण्यासाठी करायचं आहे काय? सिंपल स्टेप आहे. या 2 पैकी कुठलंही एक इक्वेशन घ्या, कुठलंही एक. मी वरचं घेतो. लेट्स प्रिपेअर दिस इक्वेशन. -4x प्लस 4y इज इक्वल टू 0. पहिला x असतो, दुसरा y असतो. -4x प्लस y इज इक्वल टू 0. या 2 पैकी एका कोणाला तरी टी म्हणायचं. कोणाला टी म्हणायचंय? ज्याच्या सोबतचा नंबर मोठा असतो. x सोबत 4 आहे, y सोबत पण 4 आहे. या क्वेश्चन मध्ये दोघांचे नंबर सेम आहेत. मायनस प्लस मॅटर करत नाही. मॅटर करतोय तर नंबर. दोघांचे नंबर 4 आहेत, त्यामुळे कोणालाही टी म्हटलं तरी फरक पडत नाही. नॉर्मली असा रूल पाहिजे की ज्याच्या सोबतचा नंबर मोठा त्याला तुम्हाला टी म्हणायचं. सो सध्या आय विल सबस्टिट्यूट y इज इक्वल टू टी. मी सध्या काय सबस्टिट्यूट करतोय? y ला टी. जर मी y ला टी म्हटलं तर इक्वेशन कसं दिसेल? -4x प्लस 4 y ला म्हटलंय टी इज इक्वल टू 0. आता याच्यातनं y तर मिळालेलं ना, मला x काढायचं. कसा काढणार? x इथेच ठेवा, हे तिकडे घेऊन जा. हे 40 तिकडे गेल्यावर काय होईल? -40 होईल. प्लस 40 तिकडे जाऊन काय होईल? -40. -4 कॅन्सल होऊन जाईल. x येईल टी. x येईल टी. सो x आणि y चे उत्तर मिळाले. याला म्हणतात आयगेन वेक्टर फॉर्मेशन. असा वेक्टर फॉर्म करायचा आहे. पहिली नेहमी x ची लिहायची, मग y ची लिहायची, मग z असेल तर z ची लिहायची. सो x चं उत्तर किती आलेलं आहे? टी. y चं उत्तर किती आलेलं आहे? टी. जर सगळीकडचे टी कॅन्सल झाले, सगळीकडचे टी कॅन्सल झाले तर टीच्या ऐवजी काय उरेल? 1. टीच्या ऐवजी काय उरेल? 1. सो दिस इज माय फर्स्ट आयगन वेक्टर. हा आला माझा पहिला आयगन वेक्टर विच इज करस्पॉन्डिंग टू व्हॅल्यू लॅम्बडा इज इक्वल टू 5. विच इज करस्पॉन्डिंग टू लॅम्बडा इज इक्वल टू 5. हा आयगन वेक्टर झालेला आहे लॅम्बडा इज इक्वल टू 5 साठी.
सेकंड आपण स्टार्ट करूया आता. लॅमडा इज इक्वल टू -1 साठी. सो लॅमडा जर -1 पुट केलं तर काय येईल इथे 1 -1 कॅल्सियम टाका. बेसिक गोष्टी चुकतो आपण. 1 -1 केलं की मायनस मायनस प्लस 1 होणार आहे. 1 + 1 2 असतो. 4 2 3 -1 इज 4. सो इक्वेशन कसं बनवणार यातलं पहिलं बनवा किंवा दुसरं बनवा दोन्ही सेमच आहे. फर्स्ट इक्वेशन विल बी 2x + 4y इज इक्वल टू t. सॉरी इज इक्वल टू 0. यातला टी कोणाला म्हणणार आपण? जो मोठा नंबर आहे त्याला. मोठा नंबर कोणाचा आहे? y सोबतचा आहे, म्हणून मी y ला टी म्हणणार. कोणाला टी म्हणायचं? x ला का y ला? ज्याच्या सोबत मोठा नंबर आहे त्याला टी म्हणायचं. सो y ला टी म्हटलं तर इक्वेशन काय येईल? 2x + 4t इज इक्वल टू 0. मला x काढायचा आहे. 2x इथेच ठेवा. 4t तिकडे जाऊन काय होईल? -40. 2 2 जा 4. therefore x will be equal to हा मायनस, हा 2 आणि हा t. सो x आला, y आला. आता मला x2 वेक्टर मिळेल. x2 वेक्टर म्हणजे दुसरा वेक्टर, आयगन वेक्टर. पहिले x लिहायचा. x काय आहे? -2t. y काय आहे? t. मी काय सांगितलं होतं शॉर्टकट? t कॅन्सल करून टाका. सो इथला t गेला तर -2 उरेल आणि इथला t गेला तर 1 उरेल. These are my corresponding eigenvectors for this eigenvalues. पहिली eigenvalue काय होती? 5. दुसरी eigenvalue काय होती? -1. 5 साठी eigenvector काय आला? 1 1. आणि -1 साठी eigenvector काय आला? -2 आणि 1. So this is how to find eigenvalues and eigenvectors for the given matrix. या लेक्चर मध्ये मी 2x2 चा घेतलेला आहे. पुढच्या लेक्चर मध्ये मी 3x3 चा मॅट्रिक्स घेणार आहे. फरक इतकाच पडणार आहे की तुमचे इथले नंबर्स बदलणार आहेत. इथे 1 4 2 3 आहे, तिथे 5 0 3 4 काही नंबर येऊ शकतात. बट फरक आपल्याला पडणार नाही. वी आर फॉलोइंग आर फ्लोचार्ट. फ्लोचार्ट काय होता? पहिले a - लॅमडा आहे प्रिपेअर करून ठेवलं. इक्वेशन बनवण्यासाठी S1 आणि डिटर्मिनंट ऑफ a फाइंड केला. इथं सबस्टिट्यूट केला. कॅल्सी मधनं त्याचे रूट्स काढले, त्याचं नाव आयगन व्हॅल्यूज होतं. या इक्वेशनचा वापरून हा स्टँडर्ड फॉर्मॅट बनवून ठेवला. लॅमडाचं पहिलं उत्तर पुट केलं, इक्वेशन बनवलं, कोणाला तरी एकाला टी म्हटलं, दुसरा फाइंड केला, आयगन वेक्टर. सेम प्रोसेस विथ द अदर नंबर, आयगन वेक्टर. दिस इज माय टॉपिक, आयगन व्हॅल्यूज अँड आयगन वेक्टर्स फॉर 2x2 मॅट्रिक्स. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण 3x3 साठी बघू.